बदलापूर हे झपाट्याने विकसित होणारे शहर असून त्याला मुंबई महानगर प्रदेशाचा भाग मानलं जातं. मात्र वाढत्या लोकसंख्येबाबतच कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होतो आहे. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार बदलापूर शहरातील 41% कचरा अजूनही उचलला जात नाही. तसेच कचऱ्याचे वर्गीकरण होत नाही, त्यामुळे शहराची स्वच्छता धोक्यात आली असून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो आहे. बदलापूर आणि कुळगाव परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्था कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडण्यास अपयशी ठरत आहे. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक CAG यांनीही याबाबत स्थानिक प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. मुख्य अडचणी पुढीलप्रमाणे आहेत. नियमित वेळेत कचरा उचलला जात नाही, परिणामी तो रस्त्यावर साचतो आणि दुर्गंधी निर्माण होते. ओला आणि सुका कचरा एकत्र टाकला जातो, त्यामुळे पुनर्वापर आणि खत निर्मिती शक्य होत नाही. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे कचरा व्यवस्थापन यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत नाही. अनेक लोक आजही रस्त्यावर कचरा टाकतात, प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात करतात आणि कचरा कुंड्या वापरण्यास टाळाटाळ करतात. कचऱ्यामुळे डास आणि उंदीर यांची संख्या वाढते, परिणामी डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो यासारखे रोग फैलावतात. प्लास्टिक आणि इतर घनकचरा नाल्यांमध्ये अडकल्याने पावसाळ्यात तुंबण्याचा धोका अधिक वाढतो. कचऱ्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणावर परिणाम होतो आहे, परिणामी पर्यटन आणि गुंतवणुकीवर नकारात्मक परिणाम होतो आहे. समस्या सोडवण्यासाठी उपाय करायला हवेत, जसे की कचरा उचलण्याच्या यंत्रणेवर काटेकोर नियंत्रण ठेवून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. प्रत्येक वॉर्डमध्ये ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी योग्य सुविधा द्याव्यात. नागरिकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळा, कॉलेज आणि सोसायट्यांमध्ये अभियान चालवावे. प्लास्टिक बंदीचे कठोर पालन करून नागरिकांना इको फ्रेंडली पर्याय उपलब्ध करून द्यावेत. कचरा व्यवस्थापनाचे डिजिटायझेशन करून GPS ट्रॅकिंग आणि तक्रार व्यवस्थापन प्रणाली लागू करावी. बदलापूरमध्ये स्वच्छतेची गंभीर परिस्थिती असून प्रशासन आणि नागरिक दोघांची जबाबदारी आहे. जर इंदोर, सुरत, नागपूर यासारखी शहरे स्वच्छता स्पर्धेत आघाडीवर जाऊ शकतात, तर बदलापूरसाठी हे कठीण नाही. स्वच्छ बदलापूर, सुंदर बदलापूर हे स्वप्न साकार करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यायलाच हवा. स्वच्छतेसाठी प्रशासनाला दोष देण्यापेक्षा आपण स्वतःपासून सुरुवात करूया.